वेलकम बॅक अगेन. आपला 11वीचा आता असणारा जो पहिला टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स हा टॉपिक आपला संपलेला आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे तो आहे स्केलर्स अँड वेक्टर्स, ज्याला नवीन सिलेबसमध्ये नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आता मॅथमॅटिकल मेथड्स काय आहे? मॅथमॅटिकल मेथड्स तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहेत. कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज असतात आता त्याच्याबद्दलच आपण मेजरमेंटमध्ये स्टडी केलेला आहे. लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल, डेन्सिटी असेल, डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे. ओके, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज याच्याबद्दल पण आपण बोललो. आता या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत याचे दोन टाइप्स पडतात. एक स्केलार क्वांटिटी आणि दुसरी आहे वेक्टर क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय, व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? मग व्हेक्टर मल्टिप्लिकेशन, स्केलार मल्टिप्लिकेशन, युनिट वेक्टर्स, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. हा टॉपिक जर तुम्हाला परफेक्ट जमला तर फिजिक्समध्ये असणारे याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला चांगले जमतील, जे जेईला आहेत, नीटला आहेत, सीईटीला आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट हियर. फर्स्ट पॉइंट इज दॅट स्केलार. What is a scalar quantity? The physical quantity which have only magnitude. अशी फिजिकल क्वांटिटी की ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त आणि फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं, अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतोय, स्केलार क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड, इट इज कॉल्ड एज अ स्केलार क्वांटिटी. मग आता याच्यामध्ये स्केलार क्वांटिटीमध्ये काय काय असतं तर बघा, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर आणि डेन्सिटी. लेंथ त्याच्यामध्ये फक्त लांबी आहे, डिरेक्शन नाही, फक्त काय त्याचं परिमाण आहे, मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर आहे मास. मास म्हणजे त्याचं असणारं वस्तुमान, त्याच्यामध्ये पण डिरेक्शन नाही, त्याचं असणारं पर्टिक्युलर वेट आहे, वजन आपण त्याला म्हणतो, सॉरी. तर याच्यामध्ये डिरेक्शन असते मासला, त्याचं फक्त त्याचं असणारं एकूण मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर टाइम, जे आपण वेळ असे म्हणतो, त्याच्यामध्ये पण त्याची डिरेक्शन आहे, त्याला मॅग्निट्यूड असतं, टेम्परेचर असेल आणि डेन्सिटी असेल. म्हणून आपण डेफिनेशन काय म्हटली, दोज फिजिकल क्वांटिटीज विच हॅव ओनली मॅग्निट्यूड आर कॉल्ड ॲज स्केलार क्वांटिटी. काय म्हणणार स्केलार क्वांटिटी म्हणजे? फिजिकल क्वांटिटीज विच हॅव ओनली मॅग्निट्यूड. दोज फिजिकल क्वांटिटीज which are completely described in magnitude form, it is called as scalar quantities. अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणणार आहे, स्केलर क्वांटिटीज म्हणणार आहे. जसं की एक्झाम्पल मध्ये आपण सांगितलं लेंथ. समजा सपोज दॅट इफ वी सेड दॅट दिस इज अ रॉड ऑफ 2 मीटर इन लेंथ. समजा मी असं म्हणेन, हा एक रॉड आहे ज्याची लांबी किती आहे, 2 मीटर इतकी लांबी आहे. याचा अर्थ काय होतो, 2 मीटर मीन्स it's 2 times multiply with its standard 1 meter unit. त्याचं 1 मीटर जे आहे त्याच्यापेक्षा ते किती जास्त आहे, 2 मीटर 2 पट आहे, 2 टाइम्स ग्रेटर आहे. याचा अर्थ याचं फक्त मॅग्निट्यूड म्हणजे याचं फक्त असणारी लांबी आली, म्हणून लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल म्हणतो मास. आता मासचा जर आपण विचार केला तर मासमध्ये 60 किलोग्रॅम, 80 किलोग्रॅम, 90 किलोग्रॅम हे झालं त्याचं फक्त मास. त्याच्यामध्ये त्याची डिरेक्शन आहे का? नाही. याचा अर्थ 1 किलोग्रॅमच्या तुलनेच्या 60 पट म्हणजे 60 किलोग्रॅम आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी इथे डिस्क्राईब केलेली आहे, टाइम. टाइम म्हणजे काय आहे, टाइम इज एक्सप्रेस्ड इन सेकंड, आवर. ओके, देयर इज नॉट अ डिरेक्शन, सो इट इज ओनली हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड. सो टाइम इज अ स्केलर क्वांटिटी. टेम्परेचर असेल, टेम्परेचर आपण जस्ट काउंट करतो, त्याच्यामध्ये डिरेक्शन नाही. 60 डिग्री सेल्सिअस, 32 डिग्री फॅरनहाइट, 212 डिग्री फॅरनहाइट, 373 डिग्री केल्विन. याचा अर्थ हे टेम्परेचर ओनली मॅग्निट्यूड, त्याच्यामध्ये डिरेक्शन नाही आहे. त्यानंतरचा पुढचा आपला असणार त्याचा एक्झाम्पल आहे डेन्सिटी. आता घनता म्हणजे काय म्हणतो आपण, मास पर युनिट व्हॉल्यूम, वस्तुमान भागिले आकारमान, त्याला आपण काय म्हणतो, त्याची असणारी डेन्सिटी. या ठिकाणी सुद्धा त्याची डिरेक्शन नाही, फक्त त्याचं काय आहे, मॅग्निट्यूड आहे. सो दोज फिजिकल क्वांटिटीज
which can completely described in magnitude are called as scalar quantity. हे दिसतं सगळ्यांना? ओके, क्लिअर दिसलं पाहिजे. त्यानंतर पुढचा आपला असणारा जो पॉइंट आहे तो आहे व्हेक्टर्स किंवा व्हेक्टर क्वांटिटी. आता आपण स्केलरचा अभ्यास केला. स्केलर म्हणजे काय म्हटलं. आता पुढे आपला आहे काय व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, दोज फिजिकल क्वांटिटीज which are completely described both magnitude as well as direction, then it is said to be vector quantity. अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या डिस्क्राइब करण्यासाठी मॅग्निट्यूड पण लागतं आणि डिरेक्शन सुद्धा लागते, त्याचं परिमाण आणि त्याची दिशा, तर दोन्हींचा पण या ठिकाणी काय केला जातो, उपयोग होतो. म्हणून त्याला अशासाठी आपण काय म्हणतो, व्हेक्टर क्वांटिटी. अदिश राशी आणि सदिश राशी मराठीमध्ये. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता कोणकोणत्या व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. फर्स्ट वन इज दॅट डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स म्हटलं तर लेंथ आली, मात्र डिस्प्लेसमेंट म्हटलं तरी सुद्धा लेंथ आली. पण फरक आहे, काय फरक आहे. डिस्प्लेसमेंट म्हटलं तर द डिस्टन्स बिटवीन और शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स याचा अर्थ काय होतं, जिथं इनिशियल पॉइंट आहे आणि जिथं फायनल पॉइंट आहे, अशा याच्यामधलं इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट, त्या ठिकाणी त्याची डिरेक्शन आली आणि त्याचे असणारं मॅग्निट्यूड आलं. सो डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट आता व्हेलॉसिटी एक्झाम्पल आहे. व्हेलॉसिटी पण तुम्हाला माहित असेल, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचा अर्थ आपण व्हेलॉसिटी म्हणतो. ओके, किलोमीटर पर आवर मध्ये ते आपण एक्सप्रेस करतो. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. त्यानंतर फोर्स असेल, मास इंटू ऍक्सेलरेशन, ते सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो दीज व्हेक्टर क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय लाईन सेगमेंट. हे असणारे जे व्हेक्टर क्वांटिटीज आहेत ते आपण कसं रिप्रेझेंट करतो, तर एक लाईन सेगमेंट ड्रॉ करून. कसं लाईन सेगमेंटद्वारे, बघा, दीज आर रिप्रेझेंटेड बाय ए लाईन सेगमेंट. एका लाईन सेगमेंटद्वारे ते आपण रिप्रेझेंट करतो. आता डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी, समजा एक बॉडी आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे कुठून, फ्रॉम पी टू क्यू, कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, हे बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी फ्रॉम पी टू क्यू, पी कडून क्यू कडे, हे याचं झालं डिस्प्लेसमेंट असा. सो इट इज रिप्रेझेंटेड बाय एन एरो. व्हेक्टर क्वांटिटी कशाने रिप्रेझेंट करायची, बाय एन एरो. आता सिम्बॉलिकली हे कसं लिहायचं, तर पी क्यू बार. कसं लिहायचं, पी क्यू बार. सो कसं रिडिंग करतोय बघा, व्हेक्टर पी क्यू किंवा पी क्यू व्हेक्टर, तर आणखी म्हटलं जातं बार. ओके, पी क्यू व्हेक्टर किंवा पी क्यू बार. पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं असेल तर मात्र इथे डिरेक्शन चेंज होणार आहे. मग क्यू सुरुवातीला येईल, पी नंतर येईल. ओके, सो इन दिस वे वी कॅन राईट द व्हेक्टर्स. काय काय म्हटलं व्हेक्टर्स म्हणजे दोज फिजिकल क्वांटिटीज विच आर डिस्क्राइब्ड बाय बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन, इट इज कॉल्ड एज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता कोणकोणते एक्झाम्पल्स आपण बघितले, डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे, फोर्स आहे. ओके, हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, व्हेक्टर क्वांटिटीचे आहेत. आता याच्यामध्ये हे रिप्रेझेंट कसं करायचं, तर बाय लाईन सेगमेंट और बाय एन एरो. समजा मला म्हणायचं पी कडून क्यू कडे, म्हणजे पी टू क्यू, हेच मी कसं रिप्रेझेंट करू शकतो, या पद्धतीनं पी टू क्यू किंवा सिम्बॉलिकली पी क्यू बार. सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करू शकतो, पी क्यू बार या पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे बघा, डिफरंट टाइप्स ऑफ व्हेक्टर्स. आता डिफरंट टाइप्स ऑफ आपले व्हेक्टर्स आहेत. तर कोणकोणते व्हेक्टर्स आहेत, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे झिरो व्हेक्टर. पहिला कोणता आहे, झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर. झिरो व्हेक्टरला आपण काय म्हणणार आहे, नल व्हेक्टर. आता झिरो व्हेक्टर म्हणजे काय किंवा नल व्हेक्टर म्हणजे काय, अ व्हेक्टर विच हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. असा व्हेक्टर एका पर्टिक्युलर डिरेक्शन आहे, मात्र त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, झिरो. सो इट इज कॉल्ड एज अ नल व्हेक्टर और झिरो व्हेक्टर. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, नल व्हेक्टर असं म्हणणार आहे किंवा झिरो व्हेक्टर असं म्हणणार आहे. ओके, ज्यावेळी आपण आता हे बघा व्हेक्टर आपण रिप्रेझेंट करतो. आता हे पी आहे आणि हे क्यू आहे. आता हा जो मी इथं डॉट काढतोय त्याला म्हणायचं टेल. टेल म्हणजे शेपूट.
आणि हे आहे एरो म्हणजे काय, हेड, हेड म्हणजे डोकं. सो टेल टू हेड कसं रिप्रेझेंट करायचं, टेल टू हेड. मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघतो झिरो. झिरो वेक्टर म्हणजे काय, अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन पर्टिक्युलर डिरेक्शन. सो इट इज कॉल्ड एज अ नल वेक्टर. त्यानंतर सेकंड आहे रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, रिझल्टंट वेक्टर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर वेक्टर्स combined together to form just a single vector. It is called as a resultant vector. Resultant vector म्हणजे काय, तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स आहेत, ते दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स आपण कंबाईन केले, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स आपण कंबाईन केले आणि कंबाईन केल्यानंतर त्याचा एक सिंगल वेक्टर मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो, सगळ्यांचं कॉम्बिनेशन. ओके, रिझल्टंट वेक्टर इज अ वेक्टर of two or more vectors combined together to form a just a single vector. So it is called as a resultant vector. आता हे रिझल्टंट वेक्टर आपण कसं आर बार ने रिप्रेझेंट करू शकतो आणि वेगवेगळे सिम्बॉल तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट पुढचा जो आपला पॉइंट आहे तो आहे निगेटिव्ह वेक्टर. आता निगेटिव्ह वेक्टर मध्ये काय आहे, अ निगेटिव्ह वेक्टर इज अ वेक्टर which is opposite to the direction of the first vector or any other vector. काय म्हटलं आपण निगेटिव्ह वेक्टर म्हणजे, निगेटिव्ह वेक्टर इज अ वेक्टर which is सेम मॅग्निट्यूड असेल किंवा डिफरंट मॅग्निट्यूड असेल बट अपोजिट इन डिरेक्शन ऑफ द फर्स्ट और एनी अदर वेक्टर, इट इज अ निगेटिव्ह वेक्टर. फॉर एक्झाम्पल, ए बार is a vector which is direction from this way, b bar is a vector which is direction opposite to a bar. So here b bar is a negative vector of a bar. पुन्हा आपण काय म्हणू शकतो, b bar ज्याची डिरेक्शन इकडे आहे, a bar ज्याची डिरेक्शन या बाजूला आहे. सो b bar is a negative vector to a bar. तर दिस इज अ निगेटिव्ह वेक्टर. काय काय वेक्टरचे पॉइंट डिफरंट टाइप्स बघितले. पहिला बघितलं झिरो वेक्टर, दुसरा आपण बघितला रिझल्टंट वेक्टर, तिसरं काय बघितलं, निगेटिव्ह वेक्टर. त्यानंतरचा पुढचा आपला पॉइंट आहे इक्वल वेक्टर. पुढचा पॉइंट कोणता आहे, इक्वल वेक्टर. आता इक्वल वेक्टर म्हणजे काय ते आपल्याला इथे बघायचं आहे. इफ टू वेक्टर्स, कोणकोणते वेक्टर्स आहेत, ए बार अँड बी बार ऑफ अ सेम डिरेक्शन अँड सेम मॅग्निट्यूड, इट इज कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर्स. काय बघा, इक्वल वेक्टर म्हणजे काय सांगितलं, इफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार हॅव्हिंग सेम डिरेक्शन and same magnitude are called as equal vector. असे वेक्टर ज्यांची डिरेक्शन कशी आहे, सेम आहे, ज्यांचं मॅग्निट्यूड कसं आहे, सेम आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वल वेक्टर. हियर ए बार अँड बी बार आर सेम डिरेक्शन अँड सेम मॅग्निट्यूड, सो इट इज सेड टू बी दॅट ए बार अँड बी बार आर इक्वल वेक्टर्स. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो, इक्वल वेक्टर म्हणू शकतो. नेक्स्ट पुढचा आपला असणारा वेक्टरचा पॉइंट आहे पोझिशन वेक्टर. काय पॉइंट आहे, पोझिशन वेक्टर. फॉर एक्झाम्पल, समजा या ठिकाणी हा चॉक आहे, या ठिकाणी हा चॉक आहे. मग व्हॉट इज द पोझिशन ऑफ द चॉक, या खडूचं लोकेशन सांगा. मग कोण म्हणेल, फळ्यापासून पुढे, सरांच्या डोक्यापासून वरती, ओके, त्या छतापासून एवढं खाली, किंवा हे इकडून इकडून डिस्टन्स, इकडून डिस्टन्स, किंवा ही अशी उंची, असं तुम्ही सांगणार आहे. तसंच आहे पोझिशन वेक्टर. आता काय आहे पोझिशन वेक्टर मध्ये, हा पी एक पॉइंट आहे, पी बी अ पॉइंट विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ आर बार फ्रॉम अ ओरिजिन ओ. आता ओरिजिन म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे, टू डायमेन्शन, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हा ओ एक्स एक्स ॲक्सिस आहे, ओ वाय वाय ॲक्सिस आहे. मग पोझिशन वेक्टर म्हणजे काय, अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल. अ वेक्टर काय म्हणतोय मी, a vector which gives the position of a particle at a point with respect to origin of chosen coordinate system is called position vector. For example, बघा आता या ठिकाणी आपण एक कन्सिडर करणार आहे. समजा पी बी अ पार्टिकल आहे, पी हा एक पार्टिकल आहे. काय म्हटलं मग, पार्टिकल आपण काय म्हणतोय, अ वेक्टर विच गिव्स, काय देतो वेक्टर, विच गिव्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल. A vector which gives the position of a particle. आता हा पार्टिकल कुठे आहे, इथे दिलेला बघा, ॲट अ पॉइंट.
अशा पॉइंटला कुठे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ अ चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम कोणते एक्स आणि वाय. म्हणजे पी हा पॉइंट आहे, एक्स आणि वाय असे आपण ऍक्सिस कन्सिडर केले. ओ हा काय झाला त्याचा ओरिजिन. ओ पासून पी पर्यंतचं डिस्टन्स आर बार, म्हणजेच काय म्हणतो आपण ओपी बार इज इक्वल टू आर बार. सो इथं आपण काय म्हटलं, अ व्हेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन at a point of a chosen coordinate system is called as a position vector. म्हणजे r bar is equal to op bar. म्हणजे r bar is equal काय म्हटलं आपण op bar. काय काय बघितलं आपण, स्केलर बघितलं, स्केलरचे एक्झाम्पल बघितले, व्हेक्टर बघितलं, व्हेक्टरचे एक्झाम्पल बघितले, त्याच्यामध्ये झिरो व्हेक्टर, त्यानंतर त्यालाच आपण नल व्हेक्टर म्हणतो. सेकंड काय बघितलं, रिझल्टंट व्हेक्टर. त्यानंतर आपण काय बघितलं, निगेटिव्ह व्हेक्टर. त्यानंतर निगेटिव्ह व्हेक्टर नंतर आपण काय बघितलं, इक्वल व्हेक्टर. इक्वल व्हेक्टर नंतर आपण नेक्स्ट काय म्हटलं, पोझिशन व्हेक्टर. ओके, पोझिशन व्हेक्टर मध्ये आपण परत काय केलं की असणारी पर्टिक्युलर डायग्राम कन्सिडर केली. आता नेक्स्ट पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे युनिट व्हेक्टर. पुढचा कोणता पॉईंट आहे, युनिट व्हेक्टर. अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन इज कॉल्ड युनिट व्हेक्टर इन दॅट डायरेक्शन. काय म्हटले बघ, युनिट व्हेक्टर म्हणजे काय, अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन. दिलेल्या डायरेक्शनचं असणारा जो काय आहे व्हेक्टर त्याचं मॅग्निट्यूड कसं आहे, युनिट आहे. सो इट इज कॉल्ड एज अ युनिट व्हेक्टर. त्याला आपण युनिट व्हेक्टर म्हणणार इन दॅट डायरेक्शन. समजा आता इथं आपण काय त्याच्यामध्ये सिम्बॉल्स घेतो. वी यूज आय कॅप, जे कॅप अँड के कॅप ॲज युनिट व्हेक्टर्स. काय म्हटलं आपण, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप काय म्हणून वापरणार, ॲज अ युनिट व्हेक्टर्स अलॉंग कुठल्या डिरेक्शनला, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड डिरेक्शन. आता इथं 2 कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, आपण हे 3 कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बोलतो. म्हणजे आय कॅप, जे कॅप आणि के कॅप ॲज युनिट व्हेक्टर आपण वापर करणार अलॉंग एक्स, वाय अँड झेड ऍक्सिस डिरेक्शन्स ऑफ अ रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. समजा असं असेल, हा एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे. तिकडे काय असणार आहे, आय कॅप, वायच्या लंब काय असणार आहे, जे कॅप आणि झेडच्या लंब काय असणार आहे, के कॅप. म्हणजे आपण इथे काय घेणार आहे, वी यूज आय कॅप, जे कॅप अँड के कॅप ॲज युनिट व्हेक्टर्स कशाच्या अलॉंग एक्स, वाय अँड झेड डिरेक्शन्स ऑफ अ रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता सपोज दॅट समजा आपण फॉर एक्झाम्पल युनिट व्हेक्टरसाठी आपण यू कॅप वापरलं. आता ही जी डोक्यावरची अशी रेष दिसते याला काय म्हणतो आपण, कॅप. यू कॅप कुणाच्या अलॉंग, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, म्हणून यू कॅप ऍक्सिस म्हणून आय कॅप. युनिट व्हेक्टर काय झाला, आय कॅप, एक्सच्या डिरेक्शनच्या अलॉंग काय, आय कॅप. त्यानंतर समजा आपण वाय ऍक्सिस जर कन्सिडर केला तर त्याच्या अलॉंग म्हणजे वाय ऍक्सिसच्या अलॉंग जो वरच्या डिरेक्शनला आहे त्याच्या अलॉंग असणारं युनिट व्हेक्टर जे कॅप. ते कसं रिप्रेझेंट करायचं, यू कॅप वाय इज इक्वल टू जे कॅप. अँड आपला तिसरा जो ऍक्सिस आहे तो कोणता आहे, झेड ऍक्सिस आहे. आता तो झेड ऍक्सिस आपण कसा रिप्रेझेंट करणार, यू कॅप झेड इज इक्वल टू के कॅप. म्हणजे बघा, यू कॅप एक्स आय कॅप, यू कॅप वाय इज इक्वल टू जे कॅप आणि यू कॅप झेड इज इक्वल टू के कॅप अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. ओके, आता हे आय कॅप म्हणजे काय, तर त्या ठिकाणचं असणारं पर्टिक्युलर व्हेक्टर डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. सो एक्स बार अपॉन एक्स मीन्स आय कॅप. जे कॅप म्हणजे काय, वाय कॅप अपॉन वाय बार अपॉन वाय. आणि के कॅप म्हणजेच काय, तर त्या ठिकाणचं असणारं व्हेक्टर झेड बार अपॉन त्याचं असणारं मॅग्निट्यूड झेड. म्हणजे आय कॅप, जे कॅप आणि के कॅप याचे व्हॅल्यूज आपल्याला दिसतात. ओके, तर या ठिकाणी आपण काय बघितलं, व्हेक्टरचे टाईप बघितले. पहिला कोणता बघितला, झिरो व्हेक्टर और नल व्हेक्टर. दुसरा कोणता बघितला, रिझल्टंट व्हेक्टर. तिसरा निगेटिव्ह. त्यानंतरचा इक्वल व्हेक्टर. त्यानंतर पोझिशन व्हेक्टर. त्यानंतर आपण कोणता बघितला, युनिट व्हेक्टर. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्या व्हेक्टरचे टाइप्स झालेले. आता पुढचा आपला पॉइंट येतो व्हेक्टर ऑपरेशन. आता हे व्हेक्टरचं ऑपरेशन काय काय आहे व्हेक्टर ऑपरेशन मध्ये,
वेक्टर मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं, वेक्टरचा प्रोडक्ट कसा घेतला जातो, वेक्टरची ऍडिशन कशी घेतली जाते, वेक्टर सबस्ट्रॅक्ट कसा केला जातो, हे आपल्याला इथं बघायचं आहे. वेक्टर ऑपरेशन्स मध्ये फर्स्ट पॉइंट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर क्वांटिटी. वेक्टरचा स्केलर क्वांटिटी असणारा काय आहे, मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर क्वांटिटी. आता लक्ष द्या बघा, लुक ॲट हिअर. मल्टिप्लाइंग वेक्टर पी बार. समजा एक पी बार हा एक वेक्टर आहे, त्या पी बारला बाय अ स्केलर क्वांटिटी से यस नावाचा स्केलर क्वांटिटी आहे. पी बार हा वेक्टर क्वांटिटी आहे. या वेक्टर क्वांटिटी पी बारला गुणाकार केला, मल्टिप्लाय केलं कशानं, यस नावाच्या स्केलर क्वांटिटीने. सो इल्ड्स अनादर व्हेक्टर, म्हणजे एक नवीन व्हेक्टर काय होतो, इल्ड होतो, तयार होतो. सो लेट अस रिटन ॲज. समजा तो नवीन झालेला व्हेक्टरला आपण काय म्हणतो, क्यू बार असं म्हणू. काय म्हणू, क्यू बार. सो क्यू बार इज इक्वल टू एस पी बार. क्यू बार इज इक्वल टू एस पी बार. काय म्हटलं, मल्टिप्लाइंग हा पी बार, मल्टिप्लाइंग अ व्हेक्टर पी बार बाय अ स्केलर क्वांटिटी से यस yields another vector q bar. So q bar is equal to sp bar, which is a vector quantity. So q bar is equal to sp bar. याचा अर्थ व्हेक्टर क्वांटिटीला जर स्केलर क्वांटिटीनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतो कोण, व्हेक्टर क्वांटिटी. ओके, दिस इज अ फर्स्ट ऑपरेशन. नेक्स्ट, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर. व्हेक्टरची ऍडिशन किंवा व्हेक्टरची सबस्ट्रॅक्शन. व्हेक्टर ऍड कधी करायचे, व्हेक्टर सबस्ट्रॅक्ट कधी करायचे, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. इथे दिलेलं बघा, ओनली व्हेक्टर्स ऑफ सेम टाइप कॅन बी ऍडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. असे व्हेक्टर जे सेम टाइपचे आहेत तेच आपण ऍड करू शकतो किंवा तेच आपण काय करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो. आता एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, फोर्स F1 अँड फोर्स F2 कॅन बी ऍडेड टू गिव्ह द रिझल्टंट फोर्स F बार इज इक्वल टू F1 बार प्लस F2 बार. म्हणजे काय सांगितलेलं आहे, जे सेम टाइपचे आहेत, सेम टाइपचे म्हणजे फोर्स मध्ये आपण व्हेलॉसिटी वेक्टर ऍड करू शकत नाही किंवा व्हेलॉसिटी वेक्टर मध्ये आपण डिस्प्लेसमेंटचा वेक्टर ऍड करू शकत नाही. फोर्सचं वेक्टर जर करायचं असेल तर फोर्सेसचे वेक्टर्स पाहिजेत. ओके, व्हेलॉसिटीचे वेक्टर असेल तर व्हेलॉसिटीचेच वेक्टरची ऍडिशन होऊ शकते. सो इथं म्हटलेलं आहे ओनली वेक्टर्स ऑफ सेम टाइप, only vectors of same type can be added or subtracted. Example काय दिलं, force F1 bar and force F2 bar can be added to give the resultant force F bar. To the resultant force F bar. So F bar is equal to F1 bar plus F2 bar. बघा, F bar म्हणजेच काय, हा पहिला फोर्स, हा दुसरा फोर्स, असे इन्फानाइट फोर्स असतील. मात्र ह्याच्यामध्ये फोर्स मध्ये व्हेलॉसिटी नाही आपण ऍड करू शकणार. म्हणजे ह्याचा ऍडिशन कोणाची होते, सेम टाइप ऑफ व्हेक्टरची. ओके, आता फॉर एक्झाम्पल समजा लेंथ दिलेली आहे, डिस्प्लेसमेंट दिलं समजा ए कडून बी कडं, ए बी बार इज इक्वल किती दिलं, 5 सेंटीमीटर. किती आहे, 5 सेंटीमीटर. याच बी कडून, म्हणजे मी इथं सेपरेट दिलं, बी कडून सी बार कडं किती आहे, बी सी बार 7 सेंटीमीटर. किती आहे, 7 सेंटीमीटर. हा 5 सेंटीमीटर, हा 7 सेंटीमीटर. ए कडून बी कडं, बी कडून सी कडं, म्हणजे अखंड मी ए कडून सी कडं म्हणू शकतो. म्हणून ए सी बार इज इक्वल टू 5 प्लस 7 किती, 12. करेक्ट. सो 5 प्लस 7 इज 12 सेंटीमीटर. सो ए सी बार म्हणजे काय झालं, दिस इज द ऍडिशन ऑफ व्हेक्टर्स. Addition of vectors means it is a single vector. Addition of vectors, it is a single vectors. It is the addition of two or more vectors of same type of vectors. So therefore, here subtraction of vectors. How subtraction takes place? For example, B to C. B to C. नीट लक्ष द्या. B कडून C कडे जर असेल तर त्याची किंमत किती म्हणतो आपण, 5 न्यूटन. बी कडून सी कडे असेल तर 5 न्यूटन आणि ए कडून सी कडे असेल तर 6 न्यूटन. बी टू सी 5 न्यूटन, ए टू सी 6 न्यूटन. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला,
तर याची डिरेक्शन आणि याची डिरेक्शन, दोघांची डिरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. मग दोघांची डिरेक्शन जर अपोजिट असेल तर ए टू सी आणि मध्ये कोण आला? बी आला. सो दोघांची डिरेक्शन जर अपोजिट असेल तर आपल्या ह्याचा रिझल्टंट वेक्टर काय येणार आहे? काय येणार रिझल्टंट वेक्टर? सो रिझल्टंट वेक्टर स्टार्ट कुठून झालाय तिथून घ्यायचं. ए कडून कुठपर्यंत पोहोचणार आहे तुम्ही? शेवटचं काय आहे? सी. ओके. बी जो मध्ये आहे, ए कडून 6, सी कडे किती दिलता? 6 न्यूटन. ओके. त्यानंतर इथं कुठेतरी बी असणार आहे आणि बी कडून सी कडे कितीला आहे? 5 न्यूटन. ऍक्च्युली इथं काय होणार? त्यांची सबस्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होणार आहे? फक्त राहणार जो आहे तो किती राहील? 1 न्यूटन. ऍडिशन घेतली तर 11 न्यूटन. सबस्ट्रॅक्शन घेतली तर 1 न्यूटन. ओके. तर हे झालं आपलं व्हेक्टरचं ऑपरेशन, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. नेक्स्ट आपला पुढचा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो 2 मार्क्सला क्वेश्चन आस्क केला जातो, ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ऍडिशन. आता काय म्हटलंय बघा, ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ऍडिशन. इफ टू व्हेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. काय म्हटलं? इफ टू व्हेक्टर्स, हे बघा व्हेक्टर आर पी क्यू त्याला आपण ए बार म्हणू, व्हेक्टर आर एस त्याला बी बार म्हणू. इफ टू व्हेक्टर्स, कुठले 2 व्हेक्टर्स? ए बार अँड बी बार. कुठले 2 व्हेक्टर्स? ए बार अँड बी बार. इफ टू व्हेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. हे पण सेम फिजिकल क्वांटिटी म्हणजे डिस्टन्स देतं, सॉरी डिस्प्लेसमेंट देतं. आर एस सुद्धा आपल्याला काय असेल ते डिस्प्लेसमेंट देते. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड. याचं मॅग्निट्यूड काय असेल ते पी क्यूचं ए बार, याचं मॅग्निट्यूड आर एसचं काय असेल ते बी बार. अँड डिरेक्शन आर कडून एस कडे, डिरेक्शन पी कडून क्यू कडे. बाय द 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ह्या अशा पद्धतीने आहेत की त्या दोन्ही साइड कुणाच्या आहेत? ट्रायंगलचे आहेत. कुणाचे आहेत? ट्रायंगलचे आहेत. काय म्हटलं मी? इफ 2 व्हेक्टर्स, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट असतील समजा, आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. याचा मॅग्निट्यूड ए बार, डिरेक्शन पी कडून क्यू कडं. याचा मॅग्निट्यूड बी बार, डिरेक्शन आर कडून एस कडं. आणि हे असे आहेत बाय द 2 साइड्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे काय आहेत? त्या 2 साइड्स आहेत. टेकन इन ऑर्डर, अशा पद्धतीने आपण त्यांना एकत्र घेऊ. टेकन इन ऑर्डर, देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड. हे बघा पी क्यू, त्याला आपण ए बार असं म्हणतो. हा बघा बी क्यू आर एस. ओके. आर एस म्हणजे इथं आपण त्याला आपण आर असं म्हटलं तर काय होणार आहे? आर एस म्हणजेच काय म्हटलं आपण? बी बार. त्यालाच आपण क्यू पासून स्टार्ट करू. आर रिप्रेझेंटेड मॅग्नेटिक इन डिरेक्शन, देअर रिझल्टंट. ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे बघा असा घेतला. ओके. हा सुद्धा कसा आहे? रिझल्टंट मॅग्निट्यूड पण आहे त्याचं पी टू एस डिरेक्शन, मॅग्निट्यूड सी बार, पी टू एस त्याची डिरेक्शन पण आहे. बाय द 3rd साइड ऑफ ट्रायंगल म्हणजे कोण रिप्रेझेंट करतं? तिसरी साइड. हे बघा, इफ 2 व्हेक्टर्स of same type are represented in magnitude and direction, and then their 3rd side taken in order of the triangle, then their 3rd side which is a resultant vector of the 2 vectors also represented in magnitude and direction, okay, in the opposite sense. म्हणजेच काय? which is starting from the first vector, शेपूट पहिल्याचं, and end on the last vector, दुसऱ्याच्या डोक्यापाशी थांबतो. starting from the first vector and end on the last vector. So this is a triangle of vector addition. काय आहे triangle of vector addition? If 2 vectors describing the same type of physical quantity are represented in magnitude and direction by the 2 sides of triangle taken in order, then their resultant is represented in magnitude and direction by the 3rd side of triangle in opposite sense. म्हणजे starting from the first vector and end on the last vector. नेक्स्ट आता आपला याचा असणार एक टाइप शेवटचा आपला राहिलेला आहे ट्रायंगल लॉ मधला, व्हेक्टर ऍडिशन इज अ कॉम्युटेटिव्ह. आता व्हेक्टर ऍडिशन कसं आहे? कॉम्युटेटिव्ह आहे. आता कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय? पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. पी बार प्लस क्यू बार म्हणजेच क्यू बार प्लस पी बार. याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह. याला काय म्हणायचं? कॉम्युटेटिव्ह लॉ. व्हेक्टर ऍडिशन इज अ कॉम्युटेटिव्ह. पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. बघा जनरली ट्रायंगल इथं जो आपल्याला दिलेला आहे
ओ ए बी मध्ये बघा इन ट्रायंगल ओ ए बी कुठे आहे ओ ए आणि बी या ट्रायंगल मध्ये जर बघितलं ओ ए ची किंमत किती आहे पी बार ए बी ची किंमत किती आहे क्यू बार मग पी बार प्लस क्यू बार त्या दोघांचा रिझल्ट आर बार ते बघा पी बार प्लस क्यू बार इज आर बार म्हणजेच कोण ओ बी बार. आता दुसरा ट्रायंगल घ्या ट्रायंगल ओ सी बी कोणता ट्रायंगल घेतोय ओ सी बी या ट्रायंगल मध्ये जर पाहिलं तर ट्रायंगल ओ सी बी मध्ये हे बघा ओ सी बी क्यू बार प्लस पी बार ही बाजू अधिक ही बाजू त्याचा रिझल्टंट ओ बी बार क्यू बार प्लस पी बार इज इक्वल टू आर बार इज इक्वल टू ओ बी बार. सो याचा अर्थ याची किंमत पण रिझल्ट वेक्टर ओ बी बार आहे याची किंमत पण रिझल्ट वेक्टर ओ बी बार आहे ओ बी बार म्हणजेच आपण काय म्हणू शकतो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. सो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार म्हणजे काय सो व्हेक्टर ऍडिशन इज अ कॉम्युटेटिव्ह. याचा अर्थ काय होतो व्हेक्टर ऍडिशन कसे आहे कॉम्युटेटिव्ह ही बाजू अधिक ही बाजू म्हणजे हीच ही साइड ट्रायंगलची अधिक ही साइड ट्रायंगल या दोघांची ऍडिशन म्हणजे हेच याचा अर्थ व्हेक्टर ऍडिशन ही कशी झाली कॉम्युटेटिव्ह झाली. ओके आणि याच्यातला लास्ट पॉइंट आपण बघू पुढचा पॉइंट आपला जो आहे तो आहे व्हेक्टर ऍडिशन इज असोसिएटेड. आता असोसिएटचा अर्थ मराठीमध्ये काय होतो सहकार्य सहकार ओके सहकार्य वगैरे असं आपण म्हणतो. तर व्हेक्टर ऍडिशन कसे असोसिएटिव्ह आहे हे बघा समजा ए बार असेल एकडून बी कडं सॉरी ए बार त्याला आपण ए कडून बी कडे असं म्हणू परत बी कडून सी कडं याला आपण काय म्हणू बी बार समजा हा पी क्यू आर आणि एस हा ए बार हा झाला बी बार आणि हा काय म्हणतो आपण सी बार म्हणजे आणि याला आपण काहीतरी वेगळं नाव देऊ डी बार म्हणू. सो इन ट्रायंगल आता असोसिएटिव्ह रूल म्हणजे काय आधी ते बघू ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार म्हणजे कसं असोसिएटिव्ह बघा पहिल्यांदा आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू